राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860554151 व 7798910991. संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गावातील सोपान पांडुरंग कडनर वय 40 या भूमिहीन शेतमजुराचा मृतदेह नांदूर शिंगोटे कोल्हार हायवेवरील माऊली लॉन जवळ रस्त्याच्या कडेला आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोपान कडनर हे मिळेल ते छोटे मोठे मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. संगमनेर ग्रामीण पोलीस निरीक्षक साळुंके, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, बीट हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला आहे. पंच म्हणून प्रेम गायकवाड, सरपंच भाऊसाहेब कडनर, पोलीस पाटील मीनाक्षी गायकवाड हे उपस्थित होते. कडनर यांच्या नातेवाईकांनी हा मृत्यू अपघाती नसून घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे कसून चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. या घटनेने नान्नज दुमाला परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून घटनेमागील कारणांबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. महाराष्ट्र न्यूज मराठी, नान्नज दुमाला. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.